तुम्हाला सतत थकवा येतो, हातपाय सुन्न होतात, डोके हलके वाटते किंवा लक्ष केंद्रित होत नाही, तर कदाचित तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12 कमी झाल्याची 7 महत्त्वाची लक्षणं आणि ते नैसर्गिक पद्धतीने कसे वाढवायचे. नमस्कार मित्रांनो, आपल्या शरीराला अनेक प्रकारची विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. त्यापैकी एक खूप महत्त्वाचे विटॅमिन म्हणजे विटॅमिन B12. हे विटॅमिन मेंदूचे आरोग्य, नर्वस सिस्टीम, लाल रक्तपेशी तयार करणे या सगळ्यासाठी खूप आवश्यक असते. पण आजकाल अनेक लोकांमध्ये विटॅमिन B12ची कमतरता दिसून येते. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये, वय वाढल्यानंतर पचनाच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये. आता पाहूया विटॅमिन B12 कमी झाल्याची लक्षणे. पहिलं आहे सतत थकवा. हे सर्वात कॉमन लक्षण आहे. विटॅमिन B12 कमी झाल्यास शरीरामध्ये लाल रक्तपेशी कमी तयार होतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी पोचतो आणि त्यामुळे थकवा, अशक्तपणा, काम करण्याची इच्छा कमी अशी समस्या जाणवू शकते. दुसरं आहे हातापायात झिंजण्या किंवा सुन्नपणा. विटॅमिन B12चा संबंध नर्वस सिस्टीमशी असतो. त्याची कमतरता असल्यास हातपाय सुन्न होणे, चुरचूर, झिंजण्या असं जाणवू शकते. तिसरं आहे डोके फिरणे. कधीकधी अचानक उठल्यावर डोके हलके वाटते. ते देखील विटॅमिन B12 कमी असल्याचे लक्षण असू शकते. चौथं आहे स्मरणशक्ती कमी होणे. विटॅमिन B12 मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याची कमतरता असल्यास विसराळूपणा, लक्ष केंद्रित न होणे, गोंधळ अशी लक्षणे दिसू शकतात. पाचवं आहे जीभ दुखणे. विटॅमिन B12 कमी असल्यास जीभ लाल होणे, जीभ दुखणे, तोंडात जखमा अशी समस्या होऊ शकते. सहावं आहे त्वचा फिक्कट दिसणे. रक्त कमी असल्यामुळे त्वचा फिक्कट किंवा पिवळसर दिसू शकते. आणि सातवं आहे श्वास लागणे. थोडे चालल्यावरही श्वास लागणे हे देखील एक लक्षण असू शकते. व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर, अंडी, फोर्टिफाईड सिरियल्स यांचा आहारामध्ये समावेश करा. जर ही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करून घ्या. वेळीच लक्ष दिल्यास मोठी समस्या टाळता येते. अशाच आरोग्यपूर्ण माहितीसाठी घरगुती संजीवनीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.